नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारचा मोठा निर्णय, या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ। सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे। सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अद्याप मान्यता दिली नसली तरी काही कर्मचाऱ्यांना मात्र याचा लाभ घेता येणार आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। शासन निर्णयानुसार कुणाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। हा निर्णय विशेषतः अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे। ज्या कुटुंबियांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, पण प्रत्यक्ष नियुक्ती मात्र 1 जानेवारी 2004 नंतर झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना OPS निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे। त्या काळात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS लागू झाल्यामुळे त्यांचा समावेश NPS मध्ये करण्यात आलेला होता। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार CSIRने 7 जुलै 2026 रोजी आदेश जारी करून आपल्या सर्व प्रयोगशाळा, संस्था आणि विभागांना हा निर्णय लागू करण्यास सांगितले आहे। मार्च 2023मध्ये सरकारने अशा कर्मचाऱ्यांना एकदाच OPS निवडण्याचा पर्याय दिलेला होता, ज्यांची भरती प्रक्रिया 1 जानेवारी 2004 पूर्वी सुरू झाली होती, पण नियुक्तीनंतर झाली। मात्र त्यावेळी अनुकंपा नियुक्तीधारक कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता। इतर संस्थांनाही होणार लागू। CSIRच्या निर्णयाकडे आता इतर केंद्रीय स्वायत्त संस्थांसाठी मार्गदर्शक उदाहरण म्हणून पाहिले आता जात आहे। प्रत्येक स्वायत्त संस्थेला केंद्राच्या आदेशानुसार स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यानंतर संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे। या निर्णयामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक स्थिर आणि हमी असलेल्या पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे।